काय ग? अशी अंधार करून का बसली आहेस तू? अगं कुठे काय, तू देवाजवळ दिवा लावलास का? थांब मी हात जोडून आले. हो माई, तू रडत होतीस? अगं नाही ग, दुपारी ना अगं मी ते ड्रॉप्स घालायला विसरले म्हणून मग खोटं बोलतेस ना माझ्याशी? नाही ग शुभ्रा, काही नाही झालं. अगं तू देवाजवळ उदबत्ती लावून मी नमस्कार करून येते. हा माई, खरं काय झालं ते सांग मला. काही नाही ग, खरंच काही नाही. आपण दोघीच होतो एकमेकींना, मी तुला आणि तू मला. आपल्या मनाच्या कोपऱ्यात बारीकशी उलथापालथ जरी झाली ना तरी ते आपल्याला लगेच कळायचं, नाही का? मगासपासून बघतेय मी, खूप गप्प आहेस तू. आई सुद्धा विचारत होती. माई काय झालंय सांग ना ग मला. हे बघ शुभ्रा, तू उगीच कोणाला काही बोलायला जाऊ नकोस हो, त्यामुळे वितंडवाद व्हायचे. माई, खरं काय झालं ते सांगणार आहेस? शुभ्रा, त्या कुसुमताई तुझ्याशी कशा वागतात ग? त्या काही बोलला तुला? नाही म्हणजे आजपर्यंत म्हणजे मलाही समाधान होतं ग की सासरच्या मंडळींना तुझा खूप लळा आहे, पण आज त्या मला जे काही बोलल्या ना की नीट बोललात ना चंदूशी तुम्ही? म्हणजे नीट बोललात तर म्हणजे काय? मी तिकडे काय भांडायला गेलो होतो का? अहो असं कुठे म्हटलं मी? हे बघ वसुधा, साधी गोष्ट आहे. मी मान्य करतो काही काही प्रसंगामध्ये माझा इगो आडी येतो, पण जो माणूस खस्ता खाऊन स्वतःच्या पायावरती मेहनतीने उभा राहिलेला असतो ना त्याच्याकडे इगो असतो. आणि मी कोणी जगा वेगळा नाहीये. वयाच्या 50 नंतर एका ठराविक मर्यादेपलीकडे माणसाला बदलणंही शक्य नसतं. चंदूच्या आणि माझ्यामध्ये जे काही झालं, त्याला जे काही मी बोललो त्यावर मी आजही ठाम आहे. पण समजा उद्या चंदूला ठेच लागली तर त्याला सावरणारे मीच असेल, लक्षात ठेव. अहो नाही कुठे म्हणते मी. त्यामुळे त्याला कितपत कळतंय देव जाणे. आजही त्याला भेटायला गेलो तेव्हा तो माणूस तिकडे होता. कोण? अगं सरंजामी, दुसरा कोण? आता चंदू कामच करतोय त्यांच्यासाठी म्हटल्यावर आले असतील ना चौकशीला. तेच तर दुःख आहे ना वसुधा. जो माणूस आपल्याला मुळापासून उखडून फेकून द्यायला तयार आहे, चंदू त्याच माणसाचे कपडे सांभाळतोय. नाही, चंदू भलतं सलतं काही करणार नाही. त्यांनी एव्हाना यशवंतरावना सांगितलंही असेल की आम्हाला काही वाडा विकायचा नाहीये, तुम्ही दुसरी कुठली तरी जागा बघा. मी तुला बघ असं काय करते बघा. तुम्ही उठू नका इथून. अगं नाही जायचं तुम्ही. काय ठीक काय होय?
काल एकाचं डोकं फुटलं, उद्या तुम्हा सर्वांचं नशीब फुटेल. बरोबर दूध आणलं का? किती माया करते ग. दीचा फोन आला होता मगाशी. काय म्हणली? भाईवर कुणीतरी हल्ला केलाय म्हणाले. ही बाई कोण? भाई म्हणजे चंद्रकांत. चंद्रकांत? मधुचा चंद्रकांत? खपला काय देऊ? खोक पडली फक्त डोक्याला. तसा बरा आहे तो आता. मला वाटलं खपला असता तर बरं झालं असतं, तुझं काम सोपं झालं असतं. रागवली काय? नाकाचा शेंडा लाल झालाय. रागवली की तुला लई गोड दिसते. हळू 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 हळू. कशाला बोलायचं मग इतकं? हा, दूध प्यायचं शांतपणे. एक दिवस खोकून खोकून मरशील असा, कळलं? मरशील? मी नाही एवढ्यात मरणार. माझं काम पूर्ण झाल्याशिवाय नाही मरणार. काल एकाचं डोकं फुटलं, उद्या तुम्हा सर्वांचं नशीब फुटेल. हे काय आहे सगळं? मला एक गोष्ट कळत नाहीये, आपण काय कोणाचं वाकडं केलंय? कोणाची दुश्मनी आहे का आपली? आपल्याला काळजी घ्यायला हवी बाबा. मला काय वाटतं माहितीये, हा सगळा त्या सरंजामेचा डाव आहे. हो, तुम्ही कशाला परत परत त्यांचं नाव घेताय? आता ते चंदू समोर बोलू नका, नाही तर नाही तर पुन्हा. काय? एक साधा विचार कर बसून. हा माणूस आपल्याला वाडा विकत घेण्याची ऑफर देतो, आपण नाही म्हटलं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून सगळ्या घटना सुरू होतात. याचा अर्थ काय? हा माणूस आपल्याला साईक करायचा प्रयत्न करतोय. अहो, पण त्याच माणसाने जर चंदूवर हल्ला करून आणला असता तर तोच त्याला भेटायला कशाला गेला असता? अगं, एका हाताने बडवायचं आणि दुसऱ्या हाताने गोंजारायचं, ही जुनी ट्रिक आहे त्यांची. बाबा, नुसते तर्कवितर्क करून काय होणार आहे? जर या सगळ्या मागे सरंजामे असेल तर त्याच्या विरुद्ध आपल्याकडे काही पुरावे आहेत का? पुरावा कशाला हवाय? पोलीस कंप्लेंट करण्यासाठी. तू पोलीस कंप्लेंट करणार आहेस? नाही, फॉर्मली नाही, पण आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावीच लागेल. माझ्या डोक्यात एक माणूस आहे, मी उद्या बोलून बघतो त्याच्याशी. बट टिल देन वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आणि त्या प्रियाला तर ताकीद दे, तिला म्हणावं रात्रीची उशिरापर्यंत बाहेर राहू नकोस. अहो, पण आता घरात बाबा आणि शुभ्राची आई सगळे आहेत. उद्या त्यांना काही झालं तर? आई, काळजी नको करूस. आपण टॅकल करू ही सिच्युएशन. बाबा बोलवलं मला. चंद्रकांत कसा आहे रे आता? फार लागलाय का त्याला? नाही, खोक पडली त्याला, पण आता बरं आहे. मी काय म्हणतो, आज तुला वेळ असेल तर सांग, मला भेटायचंय त्याला. तुला तुझी कामं असतील तर नाही, घेऊन जाईन मी तुम्हाला. माझी लेक्चर्स ऍडजस्ट करेन मी.
हेच विचारायचं होतं. मला वेळ सांग, मी तयार राहीन. बाबा, आपण आत्ताच जाऊया. असं म्हणतोस? ठीक आहे. माझा जप राहिलाय, तेवढा झाला की निघू. चालेल. बाबा, हे सगळं काय चाललंय? मला काही कळेलच झालंय. आधी माझं आणि चंदूचं भांडण, मग चंदूवरती हल्ला, मग ही चिठ्ठी. हे कळतच नाही. आपण असं काय कोणाचं वाईट केलं की सगळं असं व्हावं? मधू, वाईट गोष्टींचा प्रादुर्भाव चांगल्या माणसांनाच होतो. आपण आपल्या चांगुलपणानं त्यांचा नायनाट करायचा असतो. बावरून जाऊ नकोस मधू. देवावर श्रद्धा आणि स्वतःवर विश्वास ठेव. चल, मी जप करून घेतो, मग आपण निघू. कसा आहेस रे चंद्रकांत? फार त्रास होतोय का? नाही, आता बरं आहे आजोबा. म्हणजे असं खाली वाकलो की जरा डोक्यातून कळ जाते बस. बाकी ठीक आहे. श्रीराम, जपून हो, जपून. फायनली डॉक्टर काय म्हणाले? पण सिटी स्कॅन करायची गरज आहे वगैरे काय? नाही, तशी काही गरज आहे असं म्हणाले नाहीत ते. पण उद्या ड्रेसिंग चेंज करायला जावं लागेल. म्हणजे तेव्हा बघतील जखम किती भरली आहे. चंद्रकांत, एक विचारू का? काय आजोबा? हा जो तुझ्यावर हल्ला झाला, तो कोणी आणि कशासाठी केला असेल असं तुला वाटतं? मला काहीच कल्पना नाही आजोबा. या हल्ल्याचा संबंध वाड्याशी तर नाही ना? वाड्याशी? म्हणजे वाड्याच्या विक्रीशी? छे आजोबा, अहो काहीतरीच काय. म्हणजे यशवंतराव असं कधीच करणार नाहीत. तुला भलताच कॉन्फिडन्स आहे त्यांच्याविषयी. बाबा तुम्ही दोघंही भांडणार असाल पुन्हा तर मी निघतो. नाही, आय एम सॉरी. चंद्रकांत, आज मी इथे येण्याचं एक विशेष कारण आहे. त्या दिवशी आपलं जे काही बोलणं झालं त्याच्यावर मी नंतर बराच विचार केला. तुझी एक गोष्ट मला पटली बरं का. वाड्याच्या मोबदल्यात
आपल्याला बरीच मोठी रक्कम मिळणार आहे. आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तरी एवढी मोठी रक्कम कदाचित आपल्याला कमवता येणार नाही. माझ्या लेखी त्या रकमेला फारसं महत्व नाही, पण तुमच्या करता ते आहे. आणि तरीही तू त्या रकमेवर पाणी सोडायला तयार झालास. आजोबा, माझं एकट्याचं असं काहीच नाही हो. ह्या वाड्याचे कायदेशीर मालक तुम्हीच आहात. तुमचे वारस बाबा आहेत, बाळ काका आहे. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की मला कळलंय बाळा ते. तू जे नाही म्हणालास तेही कळलंय मला. तुझ्या मनातली बोच कळली आहे मला. जी रुखरुख तुला आयुष्यभर लागून राहील ती देखील कळली मला. तुझ्या दारी आलेलं ऐश्वर्य परत गेलं. त्याचा तुला होणारा त्रास कळलाय मला. आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय. कसला निर्णय बाबा? त्या माणसाचं नाव काय म्हणालास? कोणाचा आजोबा? ज्यांना आपल्या वाड्याच्या जागी हॉटेल उभं करायचं आहे. यशवंतराव. यशवंतराव. वा, नावातच यश आहे. छान. तर चंदू, तू तुझ्या यशवंतरावांना माझा एक निरोप सांग. म्हणावं, माझे आजोबा, तो वाडा आणि आसपासची जमीन तुम्हाला विकायला तयार आहेत.